तर विजय शिवतारे हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी दाखल झालेत। सकाळीच अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आता विजय शिवतारे हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झालेत। अजित पवारांची 15 ते 20 मिनिटं विजय शिवतारेंनी चर्चा केली आणि आता अजित पवारांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी भेटी करता दाखल झालेले आहेत। प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, सकाळी अजित पवारांची भेट आणि आता एकनाथ शिंदेंची भेट, काय माहिती मिळते? नक्कीच मी सध्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आहे आणि आता विजय बापू शिवतारे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अवघ्या काही वेळापूर्वीच ते मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। यापूर्वी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली होती आणि जवळपास अर्धा पाऊण तास त्यांची अजितदादांसोबत भेट झाली होती। आपण पाहतोय की बारामतीमध्ये ज्याप्रमाणे सुनित्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि प्रचाराला देखील सुरुवात झाल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे नेमकी आता शिवसेनेची अधिकृत भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच म्हटलेलं आहे की महायुती धर्माचं जे पालन आहे ते व्हायला हवं आणि कुठेही महायुतीमध्ये शिवसेनेची कोंडी व्हायला नको, अशा पद्धतीचं जे आव्हान आहे ते विजय बापू शिवतारे यांना केलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा विजय बापू शिवतारे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहिलं की त्यांच्या ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा व्हायरल होत आहेत। विजय शिवतारे नसून हे विजय चिवतारे अशा आशयाच्या ज्या पोस्ट आहेत त्या पुणे बारामती या ठिकाणी व्हायरल होत होत्या आणि त्यामुळे 50 खोके घेतले का अशा आशयाने त्यांची बदनामी सुद्धा त्या ठिकाणी केली जात होती आणि या सगळ्या अनुषंगाने आज विजय बापू शिवतारे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। मुख्यमंत्री आता काय कानमंत्र देणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनश्री, नक्कीच या राजकीय भेटीगाठींमधून आता विजय शिवतारे नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका बजावतायत हे बघणं गरजेचं आहे। धन्यवाद गिरीश या सविस्तर माहितीबद्दल।